म्हणले घनश्यामजी आता आम्हाला फक्त तुमची बुद्धीची क्षमता बघायची, टॅलेंट करायचंय। दुसऱ्या मीटिंगला तुम्ही कुठलाही एक शो बघून या, तेव्हा आपण ठरवू तुम्हाला फायनल करायचंय का नाही। मग 4 दिवस मला वेळ दिला। 4 दिवसात मी डायरेक्ट आलो घरी, गेम बघायला लागलो। दुसरं बघितलं सीझन डायरेक्ट। तिसऱ्या शनिवारी जेव्हा आमची मीटिंग झाली मॅडम फायनल, सर आले, मी नमस्कार घातला, डायरेक्ट शो सांगितला, असं झालं, शो ठाकरेंनी हे केलं, ते जिंकलं, त्यामुळे जिंकलं, हे ह्या मोरला। सर डायरेक्ट उभं राहिले, म्हणले घनश्याम तुमचं सिलेक्शन झालं। मला माझ्या महाराष्ट्राला तळतळीची नम्र विनंती आहे, तुमचा माझं काही वैर असेल ते आपल्या डोक्यात राहू द्या, पण माझ्या आई वडिलांना, माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रांना त्यात ओढू नका हो। हिच्या आई वडिलांनी काय केलं काय नाही हे असं बोलल्याच्या नंतर कुठेतरी हारल्यासारखं नव्हे तर या जगात विचारांनी मारल्यासारखं वाटतंय, ते प्लीज तुम्ही करू नका। नमस्कार, मी रुचिका भोंडवे, स्टार विश्वमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आता मी आलेले आहे घनश्याम सरांच्या घरामध्ये आणि अर्थातच बिग बॉसच्या घरातला प्रवास त्यांचा या ठिकाणी संपलाय, पण नवीन प्रवासाला ते सुरुवात करतात। सगळ्यात आधी मनापासून स्वागत। नमस्कार, कसे आहात? बिग बॉसच्या घरातून आता आकाश वगैरे सगळं पाहायला मिळतंय, मस्त सगळ्यांना भेटताय, कसं चाललंय एकंदरीत? खूप छान वाटतंय आणि जी माझी बिग बॉसच्या घरात जर्नी होती ती पण खूप मस्त एन्जॉय केली मी। आणि आता कुठेतरी वेगळं फील येतंय, म्हणजे बाहेर आकाश बघतोय, गाडी वगैरे। जो पहिला बिग बॉसच्या आधी जीवन प्रवास होता तो आता कुठेतरी चालू झालाय, काम चालू झालाय। पहिले तरी काम म्हणजे पेंडिंग होते ते सिनेमे वगैरे चालू झाले आणि खरं तर खूप छान वाटतंय बिग बॉसच्या घरातून आल्याच्या नंतर। एकंदरीत बिग बॉसच्या प्रवासाकडे मी वळणारच आहे, पण मला विचारायला नक्कीच आवडेल, तुमचं शिक्षण कुठून झालं, तुम्ही मूळचे कुठले आहात आणि तुमचं वय पण काय आहे, असा बऱ्याच ठिकाणी प्रश्न मला विचारलाय की जाऊन तू नक्की त्यांना हा प्रश्न विचारच। नक्कीच मॅडम, मी श्रीमती अहिल्याबाई होळकर म्हणजे नगरचा आहे आणि मी टाकळी लोणार तालुका श्रीगोंदा इथला आहे। माझे आई वडील शेती करतात, आम्हाला 4-5 एकर शेती आहे आणि माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालंय। आता जरी माझी उंची तेवढी नसल्यामुळे कुणाला विश्वास बसत नाही की खरं त्यांचं झालंय का, पण जेवढे माझे रिलेटिव्ह आहेत, जे फॅन फॉलोइंग आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे घनश्यामचं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, माझे जे उंचीचा काय प्रॉब्लेम म्हणजे लोकांना वाटतं की घनश्याम दिसतो तसा नाही, म्हणजे माझा एक बोलण्याचा टोन असतो मॅडम, की आपण किती आवाजात बोललो ना तरी लोकांना वाटतं तो रागीटच आहे, कसंही बोललं तरी। माझंही बिग बॉसच्या घरात काय व्हायचं, मी सहज बोललो तरी ते मला म्हणायचे तू उच्च आवाजात बोलतो, उच्च आवाजात बोलतो, तुझा टोन खूप वेगळा येतो। तर तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आज जनतेला कळलं पाहिजे की माझा आवाज जरी मोठा असला तरी मी मनातून खूप हळवा आहे, मला कधी कुणावर रागवायचं नसतं, पण माझा आवाजच तसा आहे। त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की हा खरंच गर्विष्ठ असेल किंवा ह्याचा ऍटिट्यूड आहे, पण आज तुम्ही बिग बॉसच्या घरातून माझी रिअल पर्सनॅलिटी बघितलीच असेल। माझा फक्त आवाज मोठा आहे पण माझी रिअल पर्सनॅलिटी तशी नाही आणि बेसिकच तसा आवाज आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, उंची कमी असल्यामुळे खूप त्रास झाला, पण त्याला मी उंची मात करत आलो आणि शिक्षण वगैरे झाले माझं, बऱ्यापैकी झालं, ग्रॅज्युएशन झालं। ग्रॅज्युएशन झालेलं। मग तुम्हाला म्हणजे पुढे आयुष्यामध्ये काय करायचं होतं, म्हणजे तुमचे करिअर प्लॅनिंग काय होते बिग बॉस मध्ये येण्याच्या आधी? मॅडम कसं आहे, मला एक महाराष्ट्राचा वक्ता म्हणून आणि एक राजकारणी पुढारी म्हणून ओळखलं जातं, पण आजकाल कसे पुढाऱ्यांची इमेज जरा महाराष्ट्रात जरा वेगळी झालेली आहे की जनतेतून मोठं व्हायचंय पण जनतेसाठी काम करायचे नाहीत। 10% पुढारी सोडलं तर सगळ्याच पुढाऱ्यांवर टीका टिप्पणी होत असते। बरोबर आहे, जनतेनेच पुढाऱ्यांना निवडून दिलेलं असते, त्यामुळे जनतेचा अधिकार आहे तो बोलण्याचा, आणि पुढारी म्हणलं की जनतेची कामं करावं लागतात। पण माझी एक इच्छाशक्ती अशी आहे की मला पुढारी होऊन पुढारपणाचा ठप्पा एक पुसायचा आहे, कारण पुढारी कसा असावा तर माझ्याकडे बघितल्याच्या नंतर लोकांनी शिकलं पाहिजे, राजकारण्यांनी राजकारणात येताना शिकलं पाहिजे का पुढारीपणा करता करता जनतेचं काम केलं पाहिजे। जनतेने आपल्याला पुढारीपण दिलंय तर तसं वागलं पाहिजे, तसं कर्तव्य आपलं पाहिजे आणि आमच्या गावाच्या विकासासाठी, आमच्या तालुक्याच्या विकासासाठी प्रतिनिधित्व करायचं विचारत आहे। आणि त्यामुळं माझा एक विचार होता की राजकारणात यायचंय,
राजकारणातून माझं असं काही नाही की मी हेच क्षेत्र करतो. मी कला क्षेत्रात सुद्धा माझं काम आहे. माझे सिनेमे झालेत, सिरियल अजून झाले नाही, पण सिनेमे वगैरे झालेत. त्यामुळे मला एक इतिहास घडवून द्यायचा आहे की पुढारी कसा असावा. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत चांगलाच विचार करतोय. मला एक सांगा की बिग बॉस मध्ये तुम्ही जाणार असं तुम्हाला कधी स्वप्नात तरी म्हणजे आलं असेल का? आणि ती प्रोसेस नेमकी कशी होती? तुमचं सिलेक्शन कसं झालं बिग बॉस साठी? नाही मॅडम, मला तर खरं पहिल्यांदा म्हणजे बिग बॉसचं नाव खूप ऐकून होतो, चर्चेत होतो, पण मला नव्हतं वाटलं हा शो आपल्यासाठी असेल. कारण एक सर्वसामान्याचा मुलगा, कधी कुठं ऑडिशन नाही दिलं, कधी काय केलं नाही. आपलं शेती आणि आपण जेवढे काही थोडेफार सिनेमे येतील ते सिनेमात काम करायचं. आता का मुंबई जायला, ऑडिशन द्यायला टाइम भरपूर आहे. पण कसं आहे, सत्य परिस्थिती माणसाने बोललं पाहिजे. घरची परिस्थिती तशी पाहिजे, बजेट तसं पाहिजे. मुंबईच्या आपल्याला प्रत्येक वस्तू पेलवली पाहिजे, खर्च पेलवला पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या घरात हे नसते, हौस मौस नसते. हौस मौस म्हणजे काम सोडलं तर दुसरं काही नसतंय. आज माणूस म्हणतोय सगळ्यात सुखी जर कोणी असेल तर शेतकरी असेल, हे फक्त म्हणायला आहे. पण आज सगळ्यात जास्त त्रास असेल तर तो शेतकऱ्याला आहे. पण कसं आहे, आपण कधी सहानुभूतीचं राजकारण करत नाही. मी जेव्हा जेव्हा घरात होतो तेव्हा कधी मी किती गरीब आहे, मी शेतकरी आहे, हे कधी मला सहानुभूतीवर राजकारण करता आलं नाही, सहानुभूतीवर बोलता आलं नाही. रिअल पर्सनॅलिटी, रिअल परिस्थितीवर बोलत आलो. आणि त्यामुळे कसं आहे, एक मला वाटत नव्हतं बिग बॉस शो मला घेतील किंवा एकतर कसं आहे, मी पहिल्यांदा बिग बॉस बघितला नव्हता, सिरियसली सांगतो. मला जेव्हा मीटिंगला बोलवलं, माझे मित्र असतील पवन चौरे हे सगळे मला म्हणायचे घनश्याम तू बिग बॉसला जा. अरे पण बिग बॉसला काय आहे काय नाही ते म्हणायचे. तिला फक्त मत ठाम लागतात. आणि आम्हाला माहिती तू आमचा मित्र आहे, खेळाडू वृत्ती छान आहे तुझ्यात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यावरचा स्वतःचा आत्मविश्वास तुला जास्त आहे. आती नाही पण आत्मविश्वास स्वतःवर आहे. आणि माणसांना मी प्रत्येकाला एक सांगेन, सगळं हारलं तरी चालेल पण स्वतःवरचा आत्मविश्वास कधीच हरू नाही. मला मग बिग बॉसचा कॉल आल्याच्या नंतर मॅडम पहिल्या दिवशी माझा काही विश्वासच बसला नाही. का तर मला वाटलं मित्र कोणी टिंगल करत असतील तुम्ही बिग बॉस. परत दुसऱ्या दिवशी कॉल आला, घनश्यामजी तुम्ही बिग बॉस मध्ये काम करणार का, शो करणार का, शो येतोय आम्ही तुम्हाला घ्यायचं चालू विचार. मी 10 मिनिटाचं शून्य झालो. म्हणलं यार खरंच काय देवाचीच कृपा म्हणावं लागेल, बिग बॉस शो येतोय, संधी येते. मी गेलो. मी असा माणूस आहे, मी सगळं खरं खरं बोलणारा माणूस आहे. मग त्या गोष्टीचा त्रास झाला तरी चालेल, नाही झाला तरी चालेल. मी गेल्याच्या नंतर एखादं काय म्हणलं असतं, सर तुम्ही बिग बॉस बघितलाय, मी म्हणलं असतो बघितलाय. मला त्यांनी प्रश्न विचारला पहिला, सर तुम्ही बिग बॉस बघितला का. मी स्पष्टपणे सांगितलं मी आजपर्यंत एकही सीझन बघितला ना. मग ते म्हणले तुम्हाला घ्यायचं कशाच्या आधारावर. मी म्हणलं एक माझे मत ठाम राहतील. मग मी कुठल्याही घरात असो, कुठेही असो, बाहेर असो, मला जनतेने घरात पाठवलेले माझे मत, माझा गेम, माझं सारा असेल. मी सगळ्यांना धरून खेळ, पण सगळ्यांनी मला सोडलं तरी मी त्यांना सोडणार नाही. कारण मला त्या घरात राजकारण करायचंय किंवा नाही करायचंय, पण मी सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहील. तर असं झाल्याच्या नंतर ते मला म्हणले घनश्यामजी आता आम्हाला फक्त तुमची बुद्धीची क्षमता बघायची, टॅलेंट करायचंय. दुसऱ्या मीटिंगला तुम्ही कुठलाही एक शो बघून या, तेव्हा आपण ठरवू तुम्हाला फायनल करायचंय का नाही. मग 4 दिवस मला वेळ दिला. 4 दिवसात मी डायरेक्ट आलो घरी, गेम बघायला लागलो. दुसरं बघितलं सीझन डायरेक्ट. तिसऱ्या शनिवारी जेव्हा आमची मीटिंग झाली मॅडम फायनल, सर आले, मी नमस्कार घातला, डायरेक्ट शो सांगितला असं असं झालं, शिव ठाकरेंनी हे केलं ते जिंकलं, त्यामुळे जिंकलं, हे ह्या मोरला. सर डायरेक्ट उभा राहिले, म्हणले घनश्याम तुमचं सिलेक्शन झालं. कारण एक खेळायची पद्धत, एक निर्णय घ्यायची क्षमता हे त्यांनी माझ्यात बघितलं. मी कुठल्याही गोष्टीला कामाला नाही म्हणत नाही, पण आता कसं वेगवेगळ्या पद्धतीने चालतंय, त्यामुळे माझं सिलेक्शन झालं. पण घरी सगळं सफल झालं. पण घरी आल्याच्या नंतर माझ्या मम्मीचा विरोध होता. वडील म्हणले आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहोत. पण सगळ्यात महत्वाचा जिथं आशीर्वाद घ्यायचा वडिलांचा घेतला, पण जिथं आईंचा आशीर्वाद घ्यायचा त्यांचाच विरोध होता. का म्हणजे का आई विरोध? तुम्ही बिग बॉस करू नका का. एकतर घरच्यांना माझा स्वभाव माहितीये, मला एक गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे असले ना ते मला लागतेच. माझा थोडासा हट्टी स्वभाव आहे, पण मी
समाजात सगळ्यांना कळलं की मी समजून घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं, मला मॅडम क्रेटिन आहे, थायरॉइड आहे, कॅल्शियमच्या गोळ्या आहेत, हे सगळे आजार असताना मला दर वीकला इंजेक्शन घ्यावं लागतं बिग बॉसच्या घरात. त्यांचं तर मी मनापासून धन्यवाद मानेन की दर आठवड्याला मला सोमवारी इंजेक्शन द्यायचे. हे सगळं असताना त्यांना वाटायची तब्येत महत्वाची आहे, या शो मध्ये हे फरफटत होऊ नये. त्यामुळे मम्मीला माझ्या बहिणीने, विद्याताईने कन्व्हिन्स केलं, सागरदाजीने कन्व्हिन्स केलं, जाऊ द्या शो पेक्षा त्याची प्रगती महत्वाची, कारण तो काहीतरी सुधारेल, काहीतरी घडूल. आणि बिग बॉसच्या घरात खरंच काय शिकायला मिळतं, गमती जमती अनुभवायला मिळतं. बरोबर. ही बाजू मला असं वाटते बऱ्याच जणांना माहिती नसेल की तुम्ही या सगळ्या जर्नीमधून जाताय. पण आतमध्ये खेळताना सगळ्यांनी खेळ बघितलाच आहे. पण आता मी बऱ्याचशा कमेंट्स वाचते इंस्टाग्रामवर, बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट्स पण आहेत, तुम्हाला ट्रोल पण केलं जात आहे. आणि ऑब्व्हियसली जे पुढे जातात त्यांना ट्रोल केलंच जातं. पण या सगळ्या ट्रोलर्सला तुम्ही म्हणजे काय सांगाल, की तुमचं काय मत मांडाल त्यांच्यासमोर? मॅडम, पहिल्यांदा कसं आहे माहिती आहे, जे मला चांगलं बोलतात त्यांचंही मनापासून आभार, जे मला ट्रोल करतात त्यांचंही मनापासून आभार. कारण मी एक पुढारी आहे, सगळी जनता माझीच आहे. प्रत्येकाच्या भावना व्यक्त करण्याची एक एक पद्धत असते. मग काही लोकांची भावना शिव्या देऊन व्यक्त करण्याची असते, काही उंचीवर बोलण्याची भावना व्यक्त असते, जे ते आपापल्या पद्धतीने भावना व्यक्त करतात. मी ट्रोल करणाऱ्यांकडे कधी लक्ष देत नाही, बोलायचंय बोला. पण माझं एक मत आहे, मला जरी ट्रोल करत असले तरी ठीक आहे, पण ट्रोल करत असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मतावर ठाम राहावा. कारण मला इथून मागे इतके ट्रोल करत होते, जेव्हा मी सुरेश भाऊला नॉमिनी दिली तेव्हा त्यांनी माझं कौतुक केलं. मग त्यांच्या नजरेत असं वाईट आहे तसं वाईट आहे, तर खरंच तुम्ही एका मतावर ठाम राहा. काय माहिती का, उद्या जर माझ्या हातून असं कसं आहे, मार्केटमध्ये राहायचंय, ज्या गोष्टी तुम्हाला बरोबर वाटतायत त्या गोष्टी मला चूक वाटणार आहेत, ज्या मला चूक वाटतायत ते तुम्हाला बरोबर वाटतायत. पण उद्या जर परत तुम्ही मला ट्रोल करणारच आहेत. आणि माझं कसं आहे, 8 जण विरोधात बोलले तरी 2 जरी बरोबर बोलले ना तरी माझ्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जनता माझ्यासाठी मत मानते, मला ट्रोल करते, पण वेळात वेळ काढून माझ्यासाठी बोलते, तरी माझ्या चुका मला दाखवत असतात. त्यामुळे मी ट्रोल करणाऱ्यांकडे एवढं लक्ष देत नाही. ट्रोल करा, काही करा, मला फरक पडत नाही. कारण माझ्या बरोबर ट्रोल करणाऱ्याच लोकांनी मला वोटिंग केलंय. आज मी इतिहास बघितलाय, ट्रोल करणाऱ्यांनीच माझे व्हिडिओ बघितलेत. त्यामुळं त्यांच्यापर्यंत मी पोहोचलोय, हेच माझं भाग्य आहे. आणि मी एक पुढारी असल्यामुळे मी सगळ्यांना समजून घेऊ शकतोय. पण काय होतंय, कधी कधी आमच्याही क्षमता संपतायत. काय होतंय, तुम्ही माझ्यावर बिंदास बोला, पण तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे, माझ्या उंचीवर, माझ्या आई वडिलांवरती, माझ्या कुटुंबावरती प्लीज तुम्ही बोलू नका. कारण तुम्ही मला वैयक्तिक बोललात ना तर मी समजू शकतो. पण कसं आहे, मी तुमच्यासाठी आहे. मला माझ्या महाराष्ट्राला तळतळीची नम्र विनंती आहे, तुमचा माझं काही वैर असेल ते आपल्या डोक्यात राहू द्या, पण माझ्या आई वडिलांना, माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रांना त्यात ओढू नका. हो, हिच्या आई वडिलांनी काय केलं काय नाही हे असं बोलल्याच्या नंतर कुठेतरी हारल्यासारखं नव्हे तर या जगात विचारांनी मारल्यासारखं वाटतंय. ते प्लीज तुम्ही करू नका. मला घनचंद्रवाडीला वैयक्तिक काय बोलायचंय ते करा, मी समजू शकतो. कसं, एक जर तुमच्या जर आई वडिलांवरती कोणी बोललं तर तुम्हाला काय वाटेल. मी एकतर आई वडिलांना देवाच्या स्थानी मानतो, तुम्ही मानत असाल किंवा नसाल, पण प्लीज माझ्या कुटुंबाला बोलू नका. जे काय बोलायचंय ते मला बोला, मी त्या बाबतीत लय सक्षम आहे. पण माझ्या घरच्यांना त्याच्यात वळलं तर मी अजिबात सक्षम नाही. बरोबर आहे. नाही, ट्रोल करण्याची पद्धत काय होती मॅडम, ते मला बोलू द्या काय नाही, पण ते घरच्यांना खूप बोलतात. बरोबर. 2 लोकांनी समजून सांगितलं ना, ज्येष्ठ ते समजून घ्यायला पाहिजे. बरं, हे जे पोरं असतात ना, पोरांना कळत नाही, तरुण पोरं जे आमच्याच वयाचे असतात ते सहज बोलून जातात, पण मनाला एखाद्याला लागतं ना. तुम्ही माझं एक मत आहे, कुणी कुणाच्या आई वडिलांबद्दल बोलू नका. कारण आपली संस्कृती, आपण एका मेरीचा आई बाप कधीच काढलं नाही पाहिजे, हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपल्या प्रत्येकाने आई बापाला देवाचाच दर्जा दिला पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे, हे ध्यानात ठेवा.
अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. मला सांगा, बिग बॉसच्या घरामध्ये तुमचा सगळ्यात आवडीचा व्यक्ती कोण? अर्थातच निकी सोबत तुमचं चांगलं बॉन्डिंग व्हायचं. बऱ्याचशा स्टोरीज आम्ही त्याच्या तुमच्या हो. पाहिलेल्या आहेत. पण तुमचं निकी सोडून किंवा निकी धरून असं एकंदरीतच बिग बॉस मधलं सगळ्यात फेव्हरेट व्यक्तिमत्व कोण? नाही मॅडम, असं माझ्या ना आवडतीचं व्यक्ती कोणीच नव्हतं. कारण जेव्हा प्रत्येक जण स्ट्रॅटर्जी बनवत असतं तेव्हा माझी स्ट्रॅटर्जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कारण मी काही स्ट्रॅटर्जी बनवली नव्हती. मी असा बिग बॉसच्या घरातला 5व्या सीझन मधला माणूस असेल जो डोक्याने कमी खेळला पण मनापासून जास्त खेळला. कारण मी गेमला गेमच्या जागेवर ठेवत होतो. जेव्हा टास यायचा, जेव्हा टीम मध्ये जायचो तेव्हा टीमच्या वतीने खेळायचो. पण जेव्हा बिग बॉस म्हणायचे टास समाप्त झालाय तेव्हा आम्ही सगळे एकत्र यायचो, बसायचो. बाकीची मनस्थिती कशी का असेना, पण मी मात्र सगळ्यांना बसायचो, बोलायचो. माझं वैर कुणा संगही नव्हतं. भलेही ती लोक माझ्या मागे कुचा निंदा करू द्या, टीका करू द्या, मला ते माहित नव्हतं, मलाही ते कळत नव्हतं. पण मी असा व्यक्ती होतो, मी समोरासमोर बोललो असतो थेट फॉरवर्ड, पण मी मागं कुणाच्याही कुचा निंदा केला नाही, टीका टिप्पणी केली नाही. त्यामुळं माझं कुणा संगही वाकडं नव्हतं. मी सगळ्यांशी चांगलं होतो, भलेही त्यांचं माझ्या संग चांगलं नसेल. निकी आणि अरबाज सोबत तुमचं खास जमायचं, त्या रिलेशन बद्दल काय बोला? नाही, खरं तर त्या घरात गेम खेळायला गेलतो. गेम खेळण्यापेक्षा बिग बॉसचं घर असं आहे, तिथं नाती निर्माण केली जातात, माणसं जोडली जातात. पण काही लोकांचं असं असतं, गेमसाठी नाती माणसं जोडली जातात. पण मी माणूस असा आहे की मी गेमच्या व्यतिरिक्त नाती माणसं तयार करतो. आणि नाती तयार करणं खूप सोपं असतं, पण नातं निभावणं खूप अवघड असतं. त्यापैकीच आमचं हे नातं होतं वैभव दादाचं, अरबाज दादाचं आणि निकिताचं. बहीण भावाचं नातं तर एक अतूट नातं होतं. कारण आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला बहीण भावाच्या नात्याची पुन्हा एकदा नात्याची ताकद सिद्ध झालेली आहे. आणि नातं किती टन कठीण परिस्थितीत आलं तरी त्या नातं निभावायची ताकद असते. जे करून निक्की तांबोळी सारखी व्यक्ती सगळ्या घराला हैराण करायची, पण ती जण माझं इतकं बॉन्डिंग चांगलं जमायचं की तिच्या नजरेत ती कुठे नाराज असेल, काय असेल तर मला समजायचं, मी कुठे नाराज असेल तर आमच्या डोळ्यावरून एका मेरीला समजायचं. हे आमचं एक बॉन्डिंग होतं. आणि प्रत्येक जण चुका चुकतच असतोय, पण समजून सांगत असतोय. आम्ही कधी ग्रुपच्या अगेन्स्ट गेलो तर विरोधात सुद्धा खेळलेलो आहे, हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या नात्यावर बोलताच येणार नाही. कारण ते नातं बोलण्यासाठी बनवलं नाही तर ते मनातून बनवलंय. आणि आता कालचाच टॉपिक आपण घेऊयात. आर्याला सध्या घराबाहेर काढलेलं आहे आणि बरेच जण म्हणतात की बिग बॉस हे तुम्ही चुकीचं केलंय, कारण आर्याने निकीच्या मुस्काडीमध्ये मारली होती असं म्हणण्यात येत आहे. आणि म्हणण्यात येण्यापेक्षा ते खरंच झालंय आणि ते त्यांनी दाखवले पण नाहीये ते बरेचसे फुटेजेस. तर तुमचं काय म्हणणं आहे, आर्याला बाहेर काढलं हे बरोबर आहे का चुकीचं आहे? कसं आहे मॅडम, मी तिला 6 आठवडे राहिलेलो आहे. आर्याचा स्वभाव म्हणजे एक चांगले खेळाडू आहे, प्लेअर आहे, चांगले खेळते, पण तिचं कौतुकच आहे. पण कसं बिग बॉसचा सर्वात मोठाचा नियम असतो तो की कोणी कलाकाराचा अपमान होईल असं वागू नका. तर आर्याकून चूक झाली, म्हणजे चूक व्हायला नव्हती पाहिजे, चूक झाली आहे. सगळ्या जनतेला वाटते आर्याने केलंय ते चुकीचंच आहे किंवा बरोबर आहे, आर्याने केलंय बरोबर आहे. पण हे कुठेतरी बिग बॉसला वाटतंय चूक आहे. तर बिग बॉसला वाटण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय की तिने कानाखाली लावायला नको होते. कारण उद्या मी तुम्हाला बोललो, तिथं नियमच असा आहे, तुम्ही तोंडाने किती बोलू शकता पण हात वारे करू शकत नाही. आज जर आपण एखाद्या व्यक्तीला जर चूक करूनही शिक्षा नाही दिली तर उद्याचाही व्यक्ती त्याच्यापेक्षाही पुढचं पाऊल उचलू शकतोय. त्यामुळं या निर्णयात मी हस्तक्षेप करू शकत नाही. हा बिग बॉसचा निर्णय आहे आणि बिग बॉसच्या निर्णयाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. त्यामुळं बिग बॉसने ठरवलंय अरे चूक आहे की बरोबर आहे. जर बिग बॉसलाही वाटतंय ती बरोबर चूक आहे, घराबाहेर काढलंय, तर मला वाटत नाही याच्यात काही चुकीचं आहे म्हणून.
आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. बिग बॉसच्या घरात जाऊन आल्यानंतर बरेचसे तुमचे प्रोजेक्ट चालू झालेत, तुम्ही असं म्हणताय. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आता गेस्ट म्हणून बोलवलं जातंय. तर काय एकंदरीत बिग बॉस मध्ये जाण्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल पुढच्या भविष्यामध्ये? नाही, नक्कीच मॅडम. एक तर मी बिग बॉस मध्ये आता जर जाऊन आलोय, परत काही मी बिग बॉस मध्ये जाईल किंवा नाही, पण जनतेची जर इच्छा असेल तर मी बिग बॉस मध्ये जाईल. पण माझी सर्वांना एक विनंती आहे, बिग बॉस जसा रियालिटी शो आहे तसं आपण सुद्धा रियालिटी वागण्यापेक्षा रिअल राहा. आणि बिग बॉसला सुद्धा सांगतोय की तुम्ही खरंच, बिग बॉस हा रियालिटी शो आहे, तर खरंच बिग बॉसने सुद्धा तुमची रियालिटी शोचा मान राखला पाहिजे. बिग बॉस शोने सुद्धा कुठेतरी रिअल, फेअर, अनफेअर निर्णय नाही दिले पाहिजे. जो कलाकार खरंच चांगला खेळतोय ना त्याला घरात ठेवलंच पाहिजे. जो कलाकार नाही ना तर त्याला बाहेर घेतलंच पाहिजे. पण जनता खरंच त्याला वोटिंग करते ना तर वोटिंग वर ठेवलंच पाहिजे. तुम्ही जनतेला मत देताय ना, जनता तुम्हाला मत देते ना, तर जनतेच्या मताने खेळाडू ठेवा. जनतेच्या मताला जी मत द्या. कारण जर तुम्ही म्हणताय हा शो जनतेचा आहे, हा शो जनतेचा आहे, तर मग जनता बघेल कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं. तुम्ही फक्त वोटिंग घेऊन नुसतं बाहेर काढू नका, हे माझं म्हणायचंय. कारण बरेचसे आमच्याही काळ झाले की एखादा व्यक्ती जर तिथं पास होतोय, जिथं वोटिंग मध्ये पास होतोय, तरी तो बाहेर येतोय, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यामुळे थोडीशी माझी नाराजी आहे. पण जनतेची जर परत इच्छा असेल घनश्यामने बिग बॉस करावा तर नक्की करेल. पण मला तरी वाटत नाही मी वैयक्तिक जनतेची इच्छा नसताना मी बिग बॉस करेल म्हणून. आता तुम्ही बोलला की वोटिंग अनफेअर फेअर असं होतंय थोडंफार. म्हणजे ज्यांना वोटिंग जास्त आहे त्यांना सुद्धा बऱ्यापैकी घराबाहेर काढलं जातं का? ज्यांची म्हणजे फेम जास्त आहे असं त्यांना? नाही, आता काय झालं माझ्याच बाबतीत तुम्हाला सांगतो मॅडम. माझी वोटिंग लाईन मला दाखवलीच नव्हती. वोटिंग लाईन बघा, आज आता महाराष्ट्रातून मला फोन येतोय, घनश्यामजी आम्ही तुम्हाला वोटिंग केलं, घनश्यामजी आम्ही तुम्हाला वोटिंग केलं. निम्मे कार्यकर्त्यांनी जेवण सुद्धा सोडलं. आज खोटं सांगत नाही, माझ्याकडे त्यांचं रेकॉर्डिंग सुद्धा के, आम्ही तुमच्यासाठी जेवणाचा त्याग केला, आम्ही एवढं वोटिंग केलं, तुम्ही बाहेर कस काय आलात. जर मला सांगायचंय की बिग बॉसने सुद्धा एखादा व्यक्ती जर बाहेर येतोय ना त्यांची वोटिंग लाईन दाखवाय की खरंच तुम्ही वोटिंग मध्ये जाताय. पण एखादा जर कंडिशन म्हणजे खेळाडू जर वीक असेल पण डोक्याने वीक नसेल, तब्येतीने वीक असेल, प्रत्येकाची तब्येत ही प्रत्येकावर नसते. ज्याला देवाने दिले शरीर असणार त्याच्यावरच आहे. त्यामुळे तब्येत मॅटर करत नाही. तुम्ही म्हणताना गेमच्या जागेवर एखादा खेळाडू शरीराने नाही खेळला तरी डोक्याने खेळला पाहिजे. त्याच हिशोबाने जर अख्ख्या जनतेने जर वोटिंग केलंय, भले ते मला फोन करून सांत्वन करण्यासाठी करत असेल, तर माझं बिग बॉसला एक म्हणजे विनंती करतोय की तुम्ही खरंच वोटिंग लाईन दाखवत जा. बरोबर आहे, बरोबर. अगदीच. जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? रसिक माय बाप्पाला सर्वांना नम्र विनंती करतोय, तुम्ही सर्वांनी असंच माझ्यावर प्रेम केलं, असंच प्रेम करत राहा. आणि तुमच्यापर्यंत मी तर पोहोचलोय, पण घनश्याम द्रवडे हारलेला नाही. तुम्ही पण हारू नका, काळजी करू नका. परत एकदा नव्याने संघर्ष चालू करू आणि नव्याने उमेद घेऊन येऊ. तुमचं प्रेम सदैव पाठीशी राहू द्या. नक्कीच. आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. पण हा इंटरव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.